and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 77. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 77. मित्रमैत्रिणींनो, या विशेष पाठांमध्ये आपण खूप सराव करूया आणि अर्थात खूप मज्जाही करूया. आधीच्या एका पाठात तुम्ही ऐकलं होतं की रंजना आणि संतोषनी बाजारात एक चोरी झालेली बघितली. मग त्या दोघांनी ती चोरीची सगळी हकीकत इंग्रजीत सांगितली होती. आज तो भाग पुन्हा ऐकूया. पण सुनीता मावशी, ऐका ना, आज काय झालं ते माहितीये? काय झालं? What's all the excitement? What happened? Why are you so late? बरं रंजना, काय झालं ते सांग. आता इंग्रजीत सांगायचं हं, म्हणजे शरद दादालाही समजेल. पण सगळं कसं सांगू इंग्रजीत? जे जमत नाही ते मराठीत सांग. I was walking on the road. I was coming back from school. It was 5:30. Santosh was also coming back from school. मग एकदम आम्हाला एक माणूस दिसला. He was running. He was running very fast. त्यांनी केशरी कपडे घातले होते आणि लांब लांब दाढी होती त्याची. म्हणजे साधूच्या वेशात होता. बरं मग? A woman was shouting, चोर चोर चोर. She was crying. रडत होती ती बाई. But why was she crying? Wait, Sharad Dada. I will tell you. Sunita Maushi, I don't know how to say it in English. So, say it in Marathi. हो, मराठीत बोल. चालेल. बरेचसे लोक एका चोरामागे पळत होते. त्यांनी त्या चोराला पकडलं. त्याला मारायला लागले. मग एक पोलीस आला. The policeman said, काय रे, चोरी करतोस? The man said, मी नाही काय घेतलं. The woman said, he has my gold chain. मित्रमैत्रिणींनो, हे वाक्य पुन्हा एकदा ऐका. He has my gold chain. गोल्ड म्हणजे सोनं. तर मग या वाक्याचा अर्थ काय असेल? ती बाई म्हणाली, ही हॅज माय गोल्ड चेन. सांगा पाहू या वाक्याचा अर्थ. बरोबर, त्याच्याकडे माझी सोन्याची साखळी आहे असं म्हणाली ती. संतोष, म्हणजे त्या माणसांनी तिची साखळी पळवली होती का? पळवली नाही, त्यांनीच त्याला दिली. तो म्हणे तिला एका साखळीच्या 2 साखळ्या करून देणार होता जादूने. He said, I will make 1 gold chain into 2 gold chains. काय बाई अंधश्रद्धा असते. मग काय झालं? काहीतरी कारण काढून त्यानं बाईला आत पाठवलं आणि गेला पळून साखळी घेऊन. He ran away. But did the people and policemen catch him? हो, लोकांनी पकडलं त्याला आणि पोलिसांनी चौकीवर नेलं. सुनीता मावशी, आता काय होईल? जर त्यांनी चोरी केली असं नक्की झालं तर त्याला जेलमध्ये टाकतील. असा वाटेल त्या गोष्टींवर विश्वास ठेवल्याबद्दल त्या बाईला पण जेलमध्ये टाकतील का? नाही, पण ती पुन्हा असं कधीही करणार नाही. बरं, चहा साखर आणलीयेत ना? चल संतोष, सर्वांना चहा कर पाहू. No, no, no. I will make tea. संतोष, नाही. मी चहा. शरद दादा, you don't make tea. It will all fall. सगळं पडेल आणि सांडेल. आता माया काही वाक्य अगदी सावकाश बोलणार आहे. टीचर, हवं तर लिहून घ्या, म्हणजे नंतर सराव करता येईल. माया चालू भूतकाळातली वाक्य म्हणेल. I was sleeping म्हणजे मी झोपले होते. My father was making tea
म्हणजे माझे वडील चहा बनवत होते. आता आणखीन 2 वाक्य ऐका. दोन्ही भूतकाळातलीच आहेत, पण दोन्ही वाक्यात फरक आहे. माय फादर मेड टी म्हणजे माझ्या वडिलांनी चहा बनवला. माय फादर वॉज मेकिंग टी म्हणजे माझे वडील चहा बनवत होते. आलं ना लक्षात? माय फादर मेड टी माझ्या वडिलांनी चहा बनवला. माय फादर वॉज मेकिंग टी माझे वडील चहा बनवत होते. मेड टी, वॉज मेकिंग टी. आधी आपण चालू भूतकाळातल्या वाक्यांचा सराव करूया. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. तयार? तू तुझ्या टीचरना इंग्रजीत सांग, मी झोपले होते किंवा मी झोपलो होतो. आधी तू सांग आणि मग माया बरोबर उत्तर सांगेल. मी झोपले होते किंवा मी झोपलो होतो. मी झोपले होते. आय वॉज स्लीपिंग. दुसरं मूल तयार? तू तुझ्या टीचरना हे वाक्य इंग्रजीत सांग, माझा भाऊ धावत होता. इंग्रजीत सांग. माझा भाऊ धावत होता. माय ब्रदर वॉज रनिंग. गुड. आता दुसरं मूल. तू टीचरना इंग्रजीत सांग, माझी आई आंबा खात होती. माझी आई आंबा खात होती. माय मदर वॉज eating a mango. व्हेरी गुड. आता तुमच्या लक्षात आलं ना? माय मदर एट अ मँगो आणि माय मदर वॉज इटिंग अ मँगो या 2 वाक्यात फरक आहे. माय मदर एट अ मँगो म्हणजे माझ्या आईनी आंबा खाल्ला. माय मदर वॉज इटिंग अ मँगो म्हणजे माझी आई आंबा खात होती. माया, असंच अजून एक उदाहरण देशील का? राजू प्लेड खो खो म्हणजे राजू खो खो खेळला. राजू वॉज प्लेइंग खो खो म्हणजे राजू खो खो खेळत होता. अगदी बरोबर. पण हे काय? हे कोण आलं? नमस्कार. नमस्कार. अरे रे राघू, चुका करणारा पोपट. हो, चुका करणारा पोपट. अरे रे राघू, कुठे होतास इतके दिवस? रत्नागिरी वेंट. अरे रे राघू, चुकलास ना. चुकलो का? अरे रे, अरे रे. अरे, इंग्रजीत आणि मराठीत हा एक मोठा फरक आहे. मराठीत क्रियापद नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. मी रत्नागिरीला गेलो. प्रत्येक वेळेला क्रियापद शेवटी. पण इंग्रजीत असं नसतं. इंग्रजीत क्रियापद कर्त्यानंतर येतं. आय वेंट टू रत्नागिरी. बरं, रत्नागिरीला जाऊन काय खाल्लंस तू? मँगो एट. अरे रे, परत चुकलास.
सांगितलं ना तुला, मराठीत क्रियापद शेवटी येतं, तसं इंग्रजीत नाही येत. बरोबर. शाबास राघू. काय रे, आंबा कसा होता? मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला राघूची चूक कळली का? आंबा गोड होता. त्याने इंग्रजीत काय म्हणायला हवं होतं? The mango was sweet. Good. बरं, आता मला राघूबद्दल 2 गोष्टी इंग्रजीत कोण सांगेल? घंटा वाजली की एकाने उभं राहायचंय. तयार? मला इंग्रजीत सांग की राघू रत्नागिरीला गेला आणि त्यांनी आंबा खाल्ला. मी सांगू. राघू went to Ratnagiri and he ate a mango. किंवा राघू went to Ratnagiri. राघू ate a mango. बरोबर. आणि वर्गातल्या मुलांनी पण बरोबर सांगितलं ना. आता पुढच्या मुलाला मी एक वेगळं वाक्य देणार आहे. कोण उभं राहणार आता? तू असं इंग्रजीत म्हण, माझी बहीण घरी आली आणि ती दूध प्यायली. My sister came home and she drank milk. व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर 2 प्रकारच्या भूतकाळातली वाक्य म्हणायचा सराव घेतील. उदाहरणार्थ, शी ड्रँक टी, शी वॉज ड्रिंकिंग टी. टीचर, आता मी सांगीन ते शब्द लिहून घ्याल का? ate was eating, ran was running, played was playing, washed was washing, studied was studying. हे शब्द वापरून वाक्य तयार करण्याचा सराव करा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात आहे ना? हे विशेष सरावाचे पाठ आहेत, तेव्हा चुकवू नका.